करतोय इवन दो वी वर्क फ्रॉम होम. आणि दोघंही जर लो फील करताय तर झोपून घ्या. आपण खूप जास्त बोलतोय का? तर मला असं त्याच्याबद्दल वाटतं नको बोलूया. मला थोडं वाटतं की बिचारा इतकं करतोय. हे गाईज, मी प्रशांत जाधव आणि हे नीलम. आमचं लग्न झालंय डिसेंबर महिन्यामध्ये, बट इट्स बीन लॉंग टाइम दॅट वी आर स्टेइंग टुगेदर. इट्स बीन लाईक 1.5 years नाव. तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय भेटतं? सो वी आर जस्ट गोइंग टू शेअर आमचे एक्सपिरियन्सेस आतापर्यंतचे आणि काही टिप्स ज्या आम्हाला हँडी पडल्या ते शेअर करणार आहोत. वोंट से बरंच काही, बट जितकं शिकलोय तितकं शेअर करतोय. सो न्यूली वेड्स कपलसाठी और ज्यांचं लग्न होणार आहे त्यांच्यासाठी युजफुल. So I used to live with 4 other friends of mine there. But त्यानंतर मी एकटं राहायला स्टार्ट केलं आणि मी लाईक युज टू झालो एकटं राहण्यासाठी. सो तो एक खूप मोठा चेंज होता की पुन्हा गोईंग बॅक टू गेटिंग अ रूममेट अँड दॅट टू 24/7 रूममेट. अँड इट्स बीन फन टू हॅव अ फ्रेंड अँड अ रूममेट. तर माझ्यासाठी पण खूप चेंजेस झालेत लाईफमध्ये. मी सांगेन की मला एक बेस्ट फ्रेंड मिळाला, एक मेंटर मिळाला आहे. असा एक पर्सन ज्याच्याशी तुम्ही बऱ्याचशा गोष्टींवरती तरी खुलासपणे बोलू शकता, जो की तुम्हाला जज नाही करणार आहे, होपफुली. अजून एक चेंज असा वाटतो मला की आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, ही माझ्या सोबत आहे. तर मला असं हमेशा फिलिंग असतं की समवन इज देअर हू लुक्स अप टू मी इन हर लोज अँड हायज. तर मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला मजाही येते. ही एक फिलिंग छान आहे की कोणीतरी तुमची घरी वाट पाहत आहे, कोणीतरी तुमच्यासाठी डिनरसाठी वेट करतोय. इवन दो वी वर्क फ्रॉम होम. म्हणजे असं नसतं की प्रत्येक दिवस सेम आहे. तुम्ही कधी लो फील करता, कधी हाय फील करता. जेव्हा केव्हा तसे दिवस येतात तेव्हा ती पर्सन हमेशा तिथं असते जी तुमची एनर्जी बूस्ट अप करते. इवन दो थिंग्स आर नॉट गोइंग इन युअर वे, that person is there to remind you that thing, because like everybody knows this in their mind. ती गोष्ट तुम्हाला त्या इमोशन मध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये दुसऱ्या कोणाला ऐकणं गरजेचं असतं आणि ती व्यक्ती ते सांगत असते. ती खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे ती आहे हमेशा माझ्यासोबत. बऱ्याचशा वेळी असं मोमेंट्स असतात की तुमच्यापेक्षा जास्त खुश तुमचे पार्टनर्स असतात आणि ते पाहून ऍक्च्युली तुम्हाला अजून जास्त मोटिवेट फील होतं की नेक्स्ट अचीवमेंट काय, ओके नेक्स्ट टार्गेट हे मला. Change in perspective. This is true for both of us, I would say. Like, I was not a person who will like visit places and take pictures there. Actually, pictures help you go back to that place again. So ते एक moments create असतात. ते moments capture होत आहेत. हे पर्स्पेक्टिव्ह मला नव्हतं आधी लग्नात. आणि लग्न झाल्यानंतर कंटेंट क्रिएशन पण स्टार्ट केलं आणि आय एम लाइकिंग इट. सो जसं नीलमला आधी कुकिंग नाही आवडायचं, पण ती आता करते. कारण कुकिंग मला अजूनही नाही आवडत, पण ती बनवते माझ्यासाठी. आता त्याला तुम्ही प्रेम म्हणा और एल्स. सो याच्या मागचं कारण हे आहे की मी बऱ्याचशा गोष्टी एक्सपेरिमेंट करते आणि प्रशांत खूप हॅपीली खूप छान रिस्पॉन्स देऊन ते खात असतो. सो हे पाहून मला थोडं वाटतं की बिचारा इतकं करतोय. तर थोडं आपण पण ट्राय करू शकतो. थँक्यू फॉर डुइंग दॅट. याच्या आधी आम्ही दोघेही फायनान्स मॅनेजमेंट करायचो, बट लग्न झाल्यावरती येणाऱ्या पैशाला कधी कुठे कसं मार्गी लावायचं, बर्ड आय व्ह्यू असण्यासाठी फायनान्स मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे असं वाटतं मला. जेव्हा घरामध्ये 2 वर्किंग पीपल असतात तेव्हा थोडेसे इगो क्लॅशेस येतात त्यांच्या इन्कम्स मध्ये, त्यांच्या स्पेंडिंग्स मध्ये. तर मला असं वाटतं की दोन्ही पार्टनर्सने फायनान्स मॅनेजमेंट मध्ये इक्वली इंटरेस्ट घेतला पाहिजे. जेव्हा घरात एक इन्कम येते तुम्ही डिसाईड करू शकता एक X% हा आपल्या एक्सपेन्सेस साठी आहे, X% आपल्या सेव्हिंग साठी आहे आणि त्याच्यामध्येही तुम्ही तुमचे पर्सनल एक्सपेन्सेसला प्रायोरिटी देऊ शकता. ऑब्व्हियसली दिली पाहिजे. सो येस, ते मॅनेज होऊ शकतं बेसिकली कम्युनिकेशनने, विच इज अ इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. आपण खूप जास्त बोलतोय का? खूप जास्त है ना? टिप्स संपतच येतात. जस्ट बिकॉज मी मुलगा आहे म्हणून घरातली कामं करायची नाही हे चुकीचं आहे. सेम अप्लायज टू अदर पार्टनर ॲज वेल. जस्ट बिकॉज लाईक मी मुलगा आहे म्हणून मी फक्त पैसे कमवून आणायचे किंवा मी फक्त बिल पेमेंट्स बघायचे, मी रेंटल पेमेंट्स बघायचे असं नाही. शी शुड हॅव लाईक विजिबिलिटी टू दॅट ॲज वेल. मुली खूपच आजकाल हे आहे की आम्ही बाहेरचं करतो मग आम्ही घरातलं करतो आणि तेव्हा तुम्ही इक्वली लाईक एक्सपेक्ट करता की मुलांनी पण घरामध्ये करावं. बरोबर आहे ती गोष्ट, किंवा मुलींकडून पण हे एक्सपेक्टेशन्स होणं करेक्ट आहे की तुम्ही पण बाहेरच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आपले इन्व्हेस्टमेंट्स कुठे होतात, आपल्या बँकेच्या गोष्टी काय आहेत, सगळे पेपर वर्क कसे होतात, या गोष्टींकडे मुलींनी पण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही एक्सपेक्ट करताय की
तुमच्या पार्टनर्सने तर तुम्हाला हाऊस होल्ड हेल्प केली पाहिजे. तर असं मला वाटतं. रोजच सगळ्यांना 50% और 100% एनर्जी नसतो. कधी कोणी 80 असतो, कधी कोणी 40 असतो. आणि दोघंही जर लो फील करताय तर झोपून घ्या. झोपून घ्या. झोपून Movie सगळ्यांना आवडतं. मूवी बघा आणि मस्तपैकी जेवण बाहेरून ऑर्डर. वीकेंड काइंड ऑफ अ चेंज होतो मला असं वाटतं आफ्टर मॅरेज. मला एक दिवस बाहेर वगैरे फिरता येतं, पण नेक्स्ट डे तुम्हाला घरातल्या गोष्टी कराव्या लागतात. जसं आमच्यासारखं आम्ही बॅच कुकिंग करते, घराची क्लिनिंग येते, लॉन्ड्री येते. बऱ्याचदा असं होतं की आम्ही एकमेकांच्या हॉबीज शिकायला लागलोय स्लोली आणि ते पण खूप फन पार्ट आहे टू बी ऑनेस्ट. मला वाटतं हॉबीज शिकणं एकमेकांची ह्या पण एक लर्निंग कर्व आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेणं. तर असा असतो आमचा वीकेंड. आणि वीकेंडला ॲज युजल आम्ही पार्टी करतो. तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल नको बोलूया, कारण प्रशांतचे मम्मी पप्पा पाहत असते. खूप झाल्या टिप्स. खूप टिप्स झाल्या. आता तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही पार्टी करा, आम्ही पार्टी करू. बट त्याच्या आधी डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल. आम्ही कंटेंट क्रिएशन करतो. आमचं इन्स्टाचं अकाउंट आम्ही इथे टॅग करतो. इफ यू लाईक आवर कंटेंट, डू लाईक इट. असेच व्हिडिओज आम्ही बनवत राहू. आणि तुम्हाला याच्यातला कुठला टॉपिक आवडला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ हवा असेल, प्लीज कॉमेंट करा. आम्ही तो व्हिडिओ नक्की बनवू. थँक्यू. बाय.